तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। पशुगणनेत राज्यात जळगाव अव्वल 52% पोहोचली मोहीम। जिल्ह्यात 40 गाव तालुका आघाडीवर। संत्रा पीक नष्ट होण्याच्या मार्गावर कृषी विद्यापीठ व संशोधन संस्था अपयशी, योग्य मार्गदर्शन करण्याची मागणी। भिवापुरात हिरव्या मिरचीला 25 रुपये प्रति किलोचा भाव। लाल मिरचीच्या दरवाढीची शक्यता। हवामानामुळे वाढलेल्या मिरचीची आवक घटली। महाराष्ट्राचा चित्ररथ यंदा मदाचे गाव मांगरवर। दिल्लीतील भारत पर्व प्रदर्शनात होणार सहभागी। गडचिरोली जिल्ह्यात मिरची तोडाईसाठी मजुरांचे स्थलांतर। लगतच्या तेलंगणा राज्यात धाव। वैरागड परिसरातील वास्तव। परराज्यात होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याची गरज। खतावरील जीएसटीने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे। शेती व्यवसाय संकटात। जीएसटी शून्य करण्याची मागणी। कर आकारत असल्याने शेतीचा खर्च वाढला। सीसीआयने घटवले कापसाचे दर। लांब धाग्याच्या कापसाला मिळतोय 7421 रुपये दर। हमी दर 100 रुपयांनी कमी। रावेर विभागात 3000 शेतकरी विम्यापासून वंचित। केळी उत्पादकांची व्यथा। पीक विमा हप्ता भरण्यासाठी रक्कम कापूनही मनस्ताप। दबावात असलेल्या तुरीच्या दरात सुधारणा। अमरावती जिल्ह्यातील बाजारात तूर हमी भावाजवळ। अचलपूर बाजार समितीत सध्या तुरीची आवक वाढत आहे। नव्या हंगामातील तुरीची दररोज आवक सरासरी 3000 पोत्यांवर पोहोचली आहे। धारणी मेळघाट भागातूनही आवक होत असून स्थानिक शेतकरी देखील तूर विक्रीसाठी आणत आहेत। सध्या दर्जानुसार तुरीला 7000 ते 8200 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे। नवीन कृषी पणन धोरण पंजाब सरकारने नाकारले। कृषी कायदे पुन्हा राबवण्याचा डाव असल्याचा आरोप। ग्रामीण अर्थव्यवस्थेचे नुकसान होण्याचा धोका। शेतकऱ्यांना तारीख पे तारीख। वैजापुरातील 2 कोटींचे कांदा प्रकरण। कृषी उत्पन्न बाजार समितीतील कर्मचारी नॉट रिचेबल। थंडीचा मुक्काम वाढला। नागपूरकरही गारटले। पारा 9 अंशावर घसरला। विदर्भात नागपूर सर्वात थंड। अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवारपासून बंद। व्यवहाराअभावी अडचण। खरेदीदार व गाडी ओढणाऱ्यांमध्ये कामावरून वाद। शेतकऱ्यांच्या मनी दुष्काळ मात्र प्रशासनाच्या लेखी सुकाळच। वर्धा जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर। 1339 गावांची 50 पैशांच्या वरच। शासनाच्या अहवालात नुकसान नाहीच। मोठी बातमी, शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा। कर्जाची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये होणार। अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची बातमी आहे। 1 फेब्रुवारीच्या आगामी अर्थसंकल्पात सरकार किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये करण्याची तयारी करत आहे। गोंदिया जिल्ह्यात 1500च्या वर नुकसानग्रस्तांना भरपाई कधी? मदतीचा प्रस्ताव अडकल्याने भरपाई मिळण्यास विलंब। शेतकऱ्यांसमोर वन्य प्राण्यांचे संकट। आता सोयाबीन पाठोपाठ तूरही घरात साठवून ठेवण्याची वेळ। सोयाबीन कापसाबरोबर तुरीच्या भावातही घसरण झाली। आश्वासन दिले जाते मात्र पूर्तता होत नाही। सौर ऊर्जा प्रकल्पातून फुलंब्रीत होणार 30 मेगावॅट वीज निर्मिती। तालुक्यात 82 हेक्टर जमीन मंजूर। दिवसा चालणार 10,000 कृषी पंप। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 50 बेडचे आयुर्वेदिक रुग्णालय उभारणार। केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांची माहिती। आयुष औषधी केंद्र सुरू करणार। वाशिम विभागात 2 महिन्यात गहू 280 रुपयांनी तर ज्वारीच्या दरात 365 रुपयांची घट। आवक घसरली। सोयाबीन उत्पादकांना दरवाढीची प्रतीक्षा। लातूर व धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उन्हाळा हंगामात मिळणार राजमाचे प्रमाणित बियाणे। महाबीजकडून लातूर जिल्ह्यात 11 तर धाराशिव जिल्ह्यात 3 बीजोत्पादन कंपन्या आणि महाबीजकडून 25 हेक्टर क्षेत्रावर राजमा बीजोत्पादन कार्यक्रम राबवण्यात आला आहे। परभणी जिल्ह्यात सोयाबीन उत्पादकांना मिळाले 26.71 कोटी। हमी भावाने खरेदी। 21,000 शेतकऱ्यांची नोंदणी। वीज दरवाढीचा बसणार पुन्हा शॉक। महावितरणने दखल घेतली। बहुवार्षिक दरवाढीची याचिका। स्मार्ट मीटरला चालना। TOD लागू होणार। हिंगोली जिल्ह्यात खरीपात नुकसान झालं। जानेवारी उजाडला तरी भरपाई मिळेना। राज्याचा हिस्सा जमा न झाल्याने पीक विमा रखडला। जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही रखडला अग्रिम।
अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त 57,000 शेतकऱ्यांना मदतीचा आधार मिळणार कधी? गेल्या ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झाले होते 57,000 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. गोकुळची म्हैस दूध खरेदी दरात 2 रुपयांची वाढ, परिपत्रक जाहीर. ऐन हिवाळ्यात पावसाची शक्यता, राज्यातील काही भागात अवकाळीचं संकट, हवामान विभागाचा अंदाज. लातूर जिल्ह्यात बारदाना पोहोचला, सोयाबीन खरेदीचा वजन काटा देखील हल्ला, शेतकऱ्यांना दिलासा, 2 आठवड्यांनी खरेदी सुरुवात झाली. कलरफुल केस अन बॉलिवूड हेअरकट आता नाही परवडणार, दाढी कटिंगचे दर वाढले, नागरिकांच्या खिशाला लागत आहे कात्री. वाशिममध्ये हळदीची कमी दराने खरेदी, क्विंटल मागे 4,000ची तफावत, शेतकऱ्यांमध्ये नाराजी, रिसोडमध्ये मिळतोय चांगला दर. पूर्वसूचना दिलेल्यांना पीक विमा योजनेतून भरपाईचे प्रयत्न, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती. सातारा विभागात आले पिकाच्या दरात 2,000ची घट, सध्या प्रतिगाडीला 9 ते 10,000 रुपयांचा दरात घसरण सुरूच, दरामुळे आले उत्पादक अडचणीत. 17 राज्यांमध्ये धुक्याची चादर, थंडीचाही जोर, दृश्यमानता घटल्याने 100हून अधिक विमानांचा खोळंबा. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत अडत्याकडून शेतकऱ्याच्या तुरीच्या मापात पाप, खामगावमधील प्रकार, सभापतींनी दिला परवाना, निलंबनाचा आदेश. रावेर येथे बँकेच्या घोळामुळे फळपीक विमा योजना धोक्यात, लाभापासून वंचित राहण्याची शेतकऱ्यांमध्ये भीती. अमरावती जिल्ह्यात सिबिलमुळे 66,000 जण कर्जापासून वंचित, रब्बी हंगामात सिबिलची अट घालत शेकडो शेतकऱ्यांना पीक कर्जापासून वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे. खानदेशात अपघाती मृत्यू वाढले, राज्यात रस्ते अपघात मृत्यूमध्ये नाशिक पहिल्या क्रमांकावर. राज्य पूर्णतः कर्जबाजारी, निम्म्या बहिणी लाडक्या तर शेतकऱ्यांचेही होते फसगत, विजय वडट्टीवार यांचा आरोप. राज्याची आर्थिक स्थिती सुधारणार तरी कधी? तळेरामांची उतरणार, महाराष्ट्रात दारू महागणार, महसूल वाढीसाठी सरकार कर वाढवण्याची शक्यता. वाशिम विभागात 2 दिवसात 24,000 शेतकऱ्यांचे सोयाबीन मोजणार तरी कसे? हमीभाव खरेदी प्रक्रिया, केवळ 7,040 शेतकऱ्यांच्या सोयाबीनची मोजणी. बाजारात तुरीचे दर कोसळले, 6 महिन्यात तुरीचे भाव 5,000 रुपयांनी घसरले, शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. मुदतवाढीनंतरही सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी, अमरावती विभागात केवळ 837 शेतकऱ्यांची नोंदणी. सलग 5 दिवसांच्या सुट्टीमुळे लाल कांद्याची 27,000 क्विंटल आवक, दुप्पट वाढ, उमराणे बाजार समितीत दरात काही अंशी घसरण. वाल्मिक कराडचा आणखीन एक प्रताप, अनुदानाच्या नावाखाली 140 शेतकऱ्यांना कोट्यवधींचा गंडा. नाशिकमधून 362 कंटेनर द्राक्ष 7 समुद्र पार रवाना, संकटाची मालिका सुरू असतानाही हंगाम जोरात. राज्यातील आज काही ठिकाणी पावसाचा अंदाज, काही भागात किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी कमी. विशाळगडावरील उरूस कसा होतो तेच पाहतो, मंत्री रितेश राणे यांचे आवाहन. राज्य सरकार हिंदूंना सुरक्षित व आर्थिक सक्षम करणार. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.